आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। लाडकी बहिणी योजना आम्ही आणली असं काल देखील बोललो गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय। आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा। लाडक्या बहिणीची KYC पुन्हा सुरू झालेली आहे। फक्त 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहे। तिथं बघू शकताय पहिला प्रश्न काय आहे आणि दुसरा प्रश्न काय आहे। खूप महत्त्वाचं हे प्रश्न असणार आहेत, कारण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं जमत नसेल तर हा ऑफलाईन पद्धतीचा फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकताय। परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ट्राय करा, कारण फक्त 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथं द्यायची आहेत आणि त्यानंतर लगेच तुमचं नाव हे पात्र लाभार्थीमध्ये येणार आहे आणि तुम्हालासुद्धा डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 4500 रुपये वाटप होतील। आता तुम्ही म्हणाल कधी होणार आहेत? बघा, ह्याची जी GR आहे तो अजून GR आज किंवा उद्यामध्ये येईल आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येतील। बघा, हे तुम्हाला काम करणं आता गरजेचं आहे। 2 महत्त्वाचं काम तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। पहा, पूर्वी कसं होत होतं, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना लाभ यायचा, परंतु आता तसं होणार नाही। काल एक मोठी बैठक झाली, याच्यामध्ये मोठे निर्णय झाले। लाडक्या बहिणींना काही आनंदाच्या बातम्या आहेत, मी पुढे ते सांगणार आहे एक एक करून। पहा, सगळ्यात महत्त्वाचं, आता कागदपत्र जर नसेल तर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार आहे। आता या कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही। आता ते कागदपत्र कुठलं आहे आपण पुढे 2 मिनिटात पाहणार आहोत। व्हिडिओ खूप खास असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना WhatsApp ग्रुपला शेअर करा, कमेंट्स करा, कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही की तुमच्या खात्यात पैसे येत आहेत की नाही, तुमची KYC मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काय अडचण आहे का, हे मला समजणार नाही। त्यामुळं कृपया करून आपण सगळ्यांनी कमेंट्स करा कोणाची KYC झालेली आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत। कारण जो आता आपला बघा 17, 18, 19 हप्ता आहे तो आपल्याला आज किंवा उद्यापासून पाहायला मिळणार आहे। परंतु कोणाला, ज्या लाडक्या बहिणी KYC करून हे कागदपत्र जमा करतील किंवा तसेच त्यानंतर पात्र यादी आहे त्यांचे 4 नवीन नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। त्या नियमानुसार ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। फक्त KYC करून जमणार नाही, कारण आपल्याला नवीन नियम तर सगळ्यांना माहिती आहेत। कुठले नियम मी पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। जे 4 नियम आहेत ते तुम्हाला एक एक करून सांगतोय। ते म्हणजे पहिलं म्हणजे 4 चाकी वाहन, तुम्हाला माहिती आहे 4 चाकी वाहन, दुसरं म्हणजे इन्कम टॅक्स, तिसरं म्हणजे कोणीही सरकारी योजनेचा लाभ घेत नसेल इतर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीही सरकारी नोकरीला घरातला नसावं। हे 4 नियमांचं उल्लंघन जिथं होईल त्या लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे तो कायमचा आता बंद केला जाणार आहे। पैशाचं वितरण जे आहे ते ह्या नियमानुसारच होणार आहे। त्यामुळं पहिलं जर आपल्याला माहिती आहे की सरसकट वाटप होत होतं, परंतु आता तसं होणार नाही, तुम्हाला सगळं व्यवस्थितच करावं लागणार। त्यामुळं ज्या बहिणी या 4 नियमात बसतील अशा लाडक्या बहिणीच्या खात्यात 17वा, 18वा आणि 19वा हप्ता हे 3 महिन्याचे हप्ते हे एकत्रित 4500 रुपये हे जमा होणार आहेत। बघा, ज्या बहिणींना हे कागदपत्र दिलेलं नाही त्यांना हे काम करायचं आहे, KYC करायचे आहे। त्यानंतर आपलं जे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला ते सांगतोय आता, म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड हे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे। ते फॉर्म मी तुम्हाला दाखवलं, ऑफलाईन पद्धतीने जो फॉर्म भरतोय आपण, तो फॉर्मसोबत तो आधार कार्डचं झेरॉक्स जोडायचं आहे। त्यांचाच आता लाभ हा सुरू राहणार आहे, लक्षात घ्या। कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणीची प्रॉपर KYC केली जाईल, ज्यांचं आधार कार्ड त्या KYCला लावलेलं असेल। आता हा फॉर्म जर तुम्हाला अंगणवाडीत मिळत नसेल तर तुम्ही स्वतः पानावर लिहू शकताय। मी तुम्हाला फॉर्मसुद्धा दाखवलेला आहे। KYCची जी आकडेवारी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, कारण KYC भरपूर लाडक्या बहिणींनी केली आहे, परंतु त्या KYC नंतर त्यांचं पात्र यादीतून नाव बाहेर काढलं जात आहे।
KYC मध्ये त्यांच्या लक्षात आलं होतं की आधी ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची KYC झालीच नाही आहे. म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी काय केलं, चुकीचे ऑप्शन तिथं निवडले गेले होते आणि चुकीच्या ऑप्शनमुळं त्यांना त्यांचे जे हप्ते आहेत ते बंद होणार होते. आता ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपले हप्ते चालू राहावे, त्यांनी KYC करायचे. ऑनलाईन पद्धतीने KYC सुरू झालेली आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. आपल्या लाडकी बहीण योजनाची KYCच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं 2 प्रश्नांची उत्तरं मी सुरुवातीला जे सांगितलं त्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आता पहा, ज्यांनी त्यांच्यासाठी कार्यसूचना 2 प्रश्न कुठले होते की मी कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये नाही, तर तिथं तुम्हाला नाही हा असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला कुठल्याही सेवानिवृत्तीनंतर कुठलंही वेतन म्हणजे पेन्शन मिळत नाही, हे तर एक नाही असं सिलेक्ट करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला जर हे असेल म्हणजे ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरा, त्याला आधार कार्डचं झेरॉक्स जोडू शकताय. बघा, झेरॉक्स जोडल्याशिवाय तुम्हाला तिथं पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं कागदपत्र खूप महत्त्वाचे आहेत. कागदपत्रांचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आधार कार्ड असेल तुमचं, सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्डवरची जी माहिती आहे ती अचूक असणं गरजेचं आहे. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर हे सगळं महत्त्वाचं आहे. तसंच आपलं जे रेशन कार्ड आहे, रेशन कार्डची सुद्धा ही KYC झालेली महत्त्वाचं आहे. कारण रेशन कार्डचं नाव ऑनलाईन तुमचं दिसणं अतिशय गरजेचं आहे. सोबत जे तुमचं पॅन कार्ड आहे बघा, पॅन कार्डसुद्धा अपडेटेड असणं गरजेचं आहे. कारण पॅन कार्ड आधार कार्ड लिंक असेल तरच हे पैसे आता इथून पुढे मिळणार आहेत, ह्याचंसुद्धा तुम्हाला भान ठेवणं गरजेचं आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांना डिसेंबरचा, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 3 हप्ते एकत्रित मिळतील. बघा, लाडकी बहिणीची जी वेबसाईट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ही वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथं KYC करणं हे गरजेचं आहे. आता तुम्हाला कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, बघा बँकेतले पैसे जमा होणार तर मोजक्यात सुरुवातीला 7 ते 8 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण प्रत्येक दिवशी जवळपास 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि हे वाटप ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. कारण 3 हप्ते 4,500 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यात येत असल्यामुळं सरकार इथं व्यवस्थित चौकशी करूनच पैसे वितरित करत आहे. त्यामुळं आपल्या साईडनं कुठलीही तिथं कमी राहता कामा नये, कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून निष्काळजीपणा राहू नये. कारण माझी एक इच्छा आहे की सर्व लाडक्या बहिणींना सर्व हप्ते मिळाले पाहिजेत. कुठलीही लाडकी बहीण हप्त्यापासून वंचित राहता कामा नये. कारण बघा, प्रत्येकाचा हक्क आहे. लाडकी बहिणींना आपण जवळपास मागच्या 2 वर्षापासून ही योजना घेत आहोत आणि त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना थोडा तरी हातभार लागत आहे, बरोबर. परंतु मागचे 3 महिने झाले अजून हप्ता आलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी आता खूप चिडलेल्या आहेत आणि त्यामुळं सरकारला एक विनंती आहे, पटकन आपण जो हप्ता आहे तो आजपासूनच वितरणाला सुरुवात करायला हवी. सोबत गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा भरपूर लाडक्या बहिणीचे राहिले तर ते सुद्धा आपण लाडक्या बहिणींना पटकन द्यावे. आणि ह्यांनी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनीसुद्धा पटापट आपले जे काम आहे KYC वगैरे ते सुद्धा करून ठेवायचे आहेत. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.